तर जय महाराष्ट्र मित्रांनो, बघू शकता तुम्ही टाकीतून पाणी गळणं चालूच आहे. आणखी काय बंद झालेलं नाही, दिसत असेल. ह्याच कारणाने मी आत्ता एका जणाला फोन केला होता की म्हणलं मोटर बंद करून टाका, टाकीतून पाणी खाली गळत आहे. अर्धा तास झाला वाट पाहिली, आणखी काही टाकीतलं पाणी, ते मोटर काही बंद झालेलं नाही आणि टाकीतून पाणी लगातार पडत आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला काही व्हिडिओ क्लिप आणि फोटोज दाखवतो, तुम्ही पहिले ते बघून घ्या. जर पाणी नाही बंद झाला असं तर आपली हालत कशी होऊ शकते ते पण बघून घ्या. तर बघा मित्रांनो, हे चाललंय वड्यातून पाणी, दिसतंय ना. हे पाणी दुसरं तिसरं कशाचं नाही, तर दाखवतो जवळ जाऊन कशाचं आहे. काय झालं बाई, पाणी कसंच पडायला टाकीतून? हे बघा मित्रांनो, इथून पाणी चाललंय वेस्टेज. हे बघा कसं पाणी वेस्टेज चाललंय. इकडून यायले का, इकडून काही येईना झाले. बघा अख्खं पाणी हे इथून वाया चाललंय आणि हे पाणी टाकीतून गळत आहे. कारण टाकी फुल भरली, 1 तास झाला सारखं ह्या पद्धतीनं पाणी या टाकीतून खाली पडत आहे. तरी कोणी मोटर बंद करायला तयार नाही. इथून चाललंय नाल्यात. तर अशी कंडिशन झालेली आहे मित्रांनो आपल्या ह्या बाबुळ गावाची. कशाला पाणी राहीन असं पाणी जर वेस्टेज जाऊ लागलं तर. असं पाणी जर वेस्टेज जाऊ लागलं बाई, आपल्याला किती लांबून पाणी आणावं लागतं? हां, 3-3, 4-4 किलोमीटर लांबून पाणी आणावं लागते. बघा बाबा, आता व्हिडिओ तर बनवून टाकलं, बघूत आता कोण बघते का. लोक बन्नूभाईचं ऑटो घ्यायले दफाड येऊन 350 रुपयाला. कोणी झालेत काय माहित लोक, कोणी बोलणं झाले. त्या पाणी पडायले, वेस्टेज चाललंय. बरं इतकं पाणी बघा ना, किती पाणी गेलं वेस्टेज. मी तरी पण एक फोन केलाय बाई, अर्धा तास झाला, अर्धा ते 1 तास झाला कंप्लीट फोन केला मी, तरी ते म्हणाले हां जाऊ द्या असं म्हणणं आलं. एकदा बंद करून गेले तर आणखी कोणतरी चालू केले दुसरं, ते डबल टाकी वरफुल होऊन चालली. सगळ्याबरोबर जे होईल ते होईल. तर मित्रांनो, कुणी आवाज उचलायला पण तयार नसते. कोणाला म्हणलं बोला, कुणी बोलत पण नाही. पाणी बघा वेस्टेज किती चाललंय, हे पूर्ण पाणी. तर अशी आमच्या गावाची ही कंडिशन झालेली आहे. पाणी तर भरपूर आहे, पण आता उन्हाळ्यात बघा कसं त्रास होते, त्याचे पण व्हिडिओ येणार आहेत तुम्हाला. तर आपल्या चॅनलवर आणखी तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा होता की टाकीतून पाणी गळत आहे. मी अर्धा 1 तास झाला कॉल करून की ते मोटर बंद करून टाका, पाणी वेस्टेज जात आहे. पण आणखी काही ती मोटर बंद झालेली नाही, पाणी आणखी चालूच आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं पण असेल, ठीक आहे ना.
तर मित्रांनो, विषय असा आहे की जेव्हा आम्ही मग आमच्या फलटवाडीवर लोक म्हणतात पाणी सोडा, त्यावेळेस यांच्याकडे पाणी अवेलेबल नसतं. कारण हे कारण हे पाणी वेस्टेज घालतात पण सोडत नाहीत. वेळेवर बंद केलं, वेळेवर सोडलं तर पाणी पुरते. भरपूर विहिरीला पाणी आहे. हां, हे वेस्टेज गेलं तरी विहिरीला पाणी असेल कदाचित, ते सांगत नाही. पण ते कारण नको आहे ना. नंतर म्हणायला नको की हा विहिरीला पाणीच नाही. मग असं वेस्टेज जावं लागलं, विहिरीला पाणी कसं राहील? बरोबर ना. आणि याच्यावर कोणी बोलत नाही. पहिली गोष्ट, सगळे कांडकोंडे असतात. कशामुळे असतात माहीत नाही. लोक 500 लिटरला 350 रुपये द्यायला तयार आहेत. आमच्या शेजारी दफवाडी गाव आहे, तिथून येते पाणी आमच्या गावामध्ये. लोक ते घेतात आयटोना, पण असा आवाज उचलायला तयार नाही, कोणी बोलायला तयार नाही. त्याच्यावर ते जे ह्या प्लॉटवाडीवरून सदस्य निवडून दिलेत ते पण बघत नाहीत, ते पण आवाज उचलत नाही. त्याला वाटते आम्हाला कोणीतरी बोला. अरे तुम्ही स्वतः बघा ना, तुम्हाला दिसत नाही का? पण गलती आमची बी आहे, आमच्यासारख्या माणसाची. आमच्यासारख्या माणसानं म्हणजे आपल्यासारख्या तरुण युवा पिढीनं हे काम केलं पाहिजे. तुम्हाला पर्सनली जाऊन नाही बोलता येत, नका बोलू. व्हिडिओ बनवा आणि त्या ग्रुपला टाका, जे तुमच्या गावातला ग्रुप आहे. बघल कोणी ना कोणी, कळेल त्याला, ते चुका नंतर होणार नाही. त्याला त्या विषय सोडून आपल्याला त्याच्यावर जास्त बोलायचं बी नाही. कारण कसं आहे, आजकाल राजकारण इतकं वंगाळ होत चाललं आहे, याच्यात आपल्याला नाही पडायचं. आणि मित्रांनो, तुम्हाला जर वाटत असेल ना मी सांगितलेली गोष्ट फेक आहे, मी कॉल पण केला होता आणि मी तुम्हाला आत्ता आणखी लाईव्ह पण दाखवतो. आणखी पाणी चालू आहे बघा. कॉल करण्याचा वेळ बघा आणि आत्ताचा वेळ बघा. ठीक आहे ना. आता किती वाजले तुम्हाला दाखवतो, 1 मिनटं बघा. कंप्लीट 12 वाजले बरोबर. आणि मी फोन केला होता 11:24 आमचा 28 सेकंद बोलणं झाले आणि आणखी पाणी चालूच आहे. दाखवतो. बघू शकता मित्रांनो, आहे ना चालू पाणी? आहे ना. तर विषय काही असा आहे मित्रांनो, ठीक आहे ना. याच्यासाठी हे व्हिडिओ बनवावा लागला आणि मला माहिती आहे एका व्हिडिओनं काय होणार बी नाही, पण तरी पण बनवून टाकला. ठीक आहे. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूच मग अशा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी एवढंच. जय हिंद, जय भारत.